हॅलो. धन्यवाद गणेश सर. आतापर्यंत आपला आवाज ऐकत होता. चला जाऊया. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर कालच्या सत्रामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब आलेवाडी या संघाचा खेळ चांगला राहिला गेला आणि एक दमदार एंट्री मात्र टॉप 4 मध्ये केली गेली आहे. पहिल्यांदाच बक्षीस पात्र ठरली गेली. गोड मात्र चांगला झाला. आज सकाळी खेळाला सुरुवात झाली. अडखळत सुरुवात करत असताना कुठेतरी मॅच जिंकते की काय, हरतोय की काय, बक्षीस पात्र ठरतोय की नाही असं होत होत जर आपण पाहिलं तर वळंजवाडी टीमनं हे आपलं बक्षीस पात्र नाव मात्र कोरलं गेलं या. तर धन्यवाद वळंजवाडी टीमचं आपण खूप खूप अभिनंदन करूया. दुसऱ्या गटातून आलंय. आता होती या तिसऱ्या गटाला सुरुवात. मॅच रंगली जाईल. आपण बघतोय, पाहतोय, आजमावतोय या बोलाई देवी चषक 2025 ची स्पर्धा. प्रत्येकाचा देखणा खेळ राहिलाय. प्रत्येकाचा खेळ रंगला गेलाय. कधी गोलंदाज वर चढ करतात तर कधी फलंदाज वर चढ करतात. ज्याचं क्षेत्ररक्षण चांगलं राहतं त्यांची टीम मात्र विजयी ठरली जाते. आता खेळ रंगला गेलाय. चला मॅचला होते सुरुवात. फलंदाजीसाठी उतरली गेली आलेवाडी टीम आणि क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झाल्या ते म्हणजे सायगर टीम. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक. गोलंदाज निघतोय. अकोटप्प्याचा चेंडू थोडासा लेग स्टंपाच्या बाहेरून जाणारा चेंडू दंडित केलाय. +1 अशा 2 धावा घेतल्या जातील. अतिरिक्त धावेनं सुरुवात केली जाते. पहिल्या चेंडूवरती कुठंतरी नियंत्रण बिघडलं गेलं. अतिरिक्त चेंडू आलाय. ऋतिक धनावडे. आज आपल्या टीम साठी जर आपण पाहिलं तर चांगला प्रवास राहिला या. पण आज चांगलं काहीतरी करावं लागेल. डिफेन्सनी खेळण्याचा प्रयत्न केलाय ओमकार. सध्याचा काळ जर पाहिलं तर फॉर्म साठी कुठंतरी झगडतो या. आज या खेळाडूकडे जर आपण पाहिलं ना, चला मॅन ऑफ द मॅच किरण पाडळे. आपण या लगेच. मॅन ऑफ द मॅच समान खरी जरूर ठरला जातोय. जाऊया मॅच कडे. जर पाहिलं तर 2 जोडी मैदानामध्ये उतरली या. ओमकार आणि संतोषची जोडी मैदानामध्ये. आज प्रथम फलंदाजीला सुरुवात केली गेली आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडीशी खराब सुरुवात झाली गोलंदाजाकडून. त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेतल्या. कमबॅक करून दिले गेल्या. येणारा चेंडू डॉट चेंडू येतोय. संतोष हा स्ट्राईक वरती आलाय. पुन्हा एकदा ऋतिक आपल्या रनवे वरून निघाला जातोय. पुन्हा एकदा थोडासा उसळी देणारा चेंडू. संतोषला कोणत्याही प्रकारे खेळता आले नाही. आज ओपनिंग साठी आलाय. काहीतरी करावं लागेल आपल्या टीम साठी. किरण पाडळे याला आपण सामनावीरचा पुरस्कार दिला जाईल. एक षटक हाताळलं गेलं. त्यात 2 विकेट्स आणि 4 धावा खर्च केल्या आणि कमबॅक करून दिलं गेलं. आपल्या टीमसाठी कमी धावेचं षटक हाताळलं जातं या. तर विनंती असेल अमोलदादा धनावडे यांची असते या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल. आज चांगला खेळ राहिला आणि आज बक्षीस पात्र ठरले गेल्या वळंजवडे टीम. खूप खूप अभिनंदन केलं जातं या. पुन्हा एकदा ऋतिक आपल्या रनवेवरून निघाला झालाय. प्रयत्न करतोय. बॅट फिरवली जाते पण बॅटचा आणि चेंडूचा तितकाचा संपर्क साधता येत नाही. येणारे चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले जात आहेत. ऋतिक चांगले प्रयत्न आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक त्याच दमानं फेकण्याचा प्रयत्न करतोय. सुरुवात खराब झाली पण त्याच्यानंतर कमबॅक केलं गेलंय. येणारे चेंडू डॉट राहिलेत. एक सिंगल धाव खर्च केल्या. संतोषला येणारे चेंडू तितकेसे खेळता येत नाहीत. पुन्हा एकदा एक डॉट चेंडू येतो या. तर चौकार आला या संतोषच्या बॅट मधून. सुरुवात चांगली केली. चौकारानं आपलं खातं खोललं या. संतोष वरती जबाबदारी दिली गेली. आले होते 3 चेंडू डॉट पण त्याच्यानंतर आपल्या खातं खोललं गेलंय. ब्लॉकरवरचा चेंडू अपील केला जातो या. फलंदाज बाद दिला जातो या. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला जातो या. मिडल स्टंपावरती चेंडू हाताळला गेला
आणि संतोषला परतावं लागेल. 3 चेंडू डॉट केले त्याच्यानंतर चौकार खेचला गेला. चौकारानं आपलं खातं खोललं. पण येणारा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला गेला ऋतिक यांनी. धावसंख्या 6 या आकड्यावरती. 7 धावा. तिसऱ्या क्रमांकासाठी प्रताप हा फलंदाजीसाठी आलाय. दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं तर सुमित दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक घेऊन निघालाय. ओमकार आज त्याला जर आपण पाहिलं ना तर काहीसा खेळ इतकासा करता आलेला नाही आपल्या टीमसाठी. आज ओपनिंगसाठी उतरला जातोय. आपल्या फॉर्मसाठी कुठेतरी झगडतोय. मधल्या काळाचा खेळ जर आपण पाहिला तर ओमकारसाठी चांगला राहिला होता. पुन्हा एकदा सुमित हा गोलंदाजीसाठी निघतोय. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय जरूर घेतला गेलाय आणि सुरुवात चांगली राहिल्या. फुलटा चेंडू फटका खेळला जातोय. कोणताही क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाही. वन बाउन्स ही मारेशा ओलांडली जाईल. येतोय तो चौकार. चौकारानं सुरुवात केली जाईल. दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकासाठी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण सजवून घेतलं गेलं या लॉंगॉनच्या रिजन मध्ये आणि लॉंग ऑफ एक क्षेत्र निवडलं होतं. थोडंसं चेंजेस केला जातो. या यश धनावडे जरूर तिथं क्षेत्ररक्षणासाठी पाहायला भेटला जातोय. आजपर्यंत जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून राहिला गेलाय सायगर टीम कडून. फटका जरूर खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक धावताय तोपर्यंत घोषित क्षेत्रामध्ये थांबला जातो. या सिंगल धाव येत्या. सिंगल धावीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 13 या आकड्यावरती. थोडीशी खराब सुरुवात राहिली त्याच्यानंतर कमबॅक केलं. चौकार आला. धावसंख्या वाढली पण विकेटचं पतन झालं. थोडीशी धावसंख्या थांबली गेली. पुन्हा एकदा ओमकारनं जबाबदारी घेतली गेली. या चौकारानं धावसंख्या वाढवली गेल्या. जबाबदारी घेतली जाते. फुलटॉस चेंडू दिशा भरकटली गेली. 9 बॉलचा इशारा आलाय. आजपर्यंत जर आपण पाहिलं ना तर भरपूर असे गोलंदाज कुठेतरी फसले जात आहेत आणि यातच सुमित कुठेतरी फसला या चेंडूवरती. फुलटॉस चेंडू हाताळला गेला. 9 बॉलचा इशारा दिला जातो. आता प्री हिट असणार आहे ओमकारसाठी. येणारा चेंडू कोणत्या पद्धतीने हाताळला जाईल यासाठी सज्ज होताना आपण पाहतो या सुमितला. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू यावरती क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत चेंडू सीमारेषा ओलांडली जाते आणि पंचांचा इशाऱ्याची वाट बघूया काय होतंय. 9 बॉल. इथं थांबावं लागेल कारण की आतापर्यंत तुम्ही 2 विमर फेकले म्हटल्यानंतर आपल्याला गोलंदाजाला थांबवावं लागेल. कुठेतरी गोलंदाज फसले जात आहेत. आज फुलटॉस गोलंदाजी केली जाते. सुमितला थांबावं लागेल. नो कॅन्सल चला. पंचांनी निर्णय चेंज केलाय. चला हा सक्सेसफुल आहे. हा नो आहे. अच्छा ठीक आहे ठीक आहे ओके. गोलंदाजी करू शकतो हे पंचांनी दर्शवलंय. पुन्हा एकदा सुमित गोलंदाजीसाठी तयार होतोय आणि फ्रीट आहे त्याच्यामुळं सुरक्षित असणार आहे. पण डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. म्हणजे यष्ट्या उद्ध्वस्त केल्या पण कुठेतरी थांबला गेला ओमकार. पण आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना डायरेक्ट हिट केला. फलंदाज बाद होऊन परतला जातोय ओमकार. याचा खेळ थांबला जातोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती.
पहिल्या षटकामध्ये धावगती रोखली होती, पण या षटकामध्ये धावगती वाढली गेल्या. होतंय विकेटचं पतन, पुन्हा कमबॅक केलं जातं. या धावसंख्या 22 या आकड्यावरती. 21 5 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि सुशील हा मैदानामध्ये उतरला जातो. या दिनेश हा मैदानामध्ये आला. आताच बॅट फिरवली होती, पण बॅटचा आणि चेंडूचा संपर्क तितकासा सापडला नाही. होतोय तो डॉट चेंडू. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या आकड्यावरती. चला याच्यानंतरची मॅच असणार आहे BCC करंजी टीम. आपण तयार आहात. त्याच्यानंतर गवडी टीम आपण तयार राहायचं आहे. चौथं षटक संपलं की आपल्याला कॉल दिला जाईल टॉससाठी. तर आपल्या सूचनेचा अंमलबजावणी लगेच करायची आहे. तिसऱ्या क्रमांकाचं षटक जर आपण पाहिलं तर विजय हा गोलंदाजी मार्गवरती येतो. या दिनेश आणि प्रतापची जोडी मैदानामध्ये. चला स्पीडअप घ्या, जास्त क्षेत्ररक्षण सजवण्याचा प्रयत्न करू नका. आपण लगेच गोलंदाजीसाठी तयार आहात. गोलंदाज विजय निघतोय गोलंदाजीसाठी. पोलडॉ चेंडू होता आणि एक सिंगल धाव. फलंदाजाला तितकासा फायदा उचलता आला नाही. दिनेश हा स्ट्राईक वरती होता आणि पोलटा चेंडू म्हटलं की कुठेतरी मेजवानी असते आणि याचा फायदा मोठ्या धावांमध्ये होऊ शकतो. पण आज इथं फसला गेलाय दिनेश. त्याला खेळ चांगला करता आला नाही. या फुलटॉस चेंडूवरती दिशा भरकटली होती विजयाची. पाहिजे पहिल्या चेंडूवरती पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. गोलंदाजीसाठी तयार होतो. या आता बॅट फिरवली होती. बॅटचा आणि चेंडूचा तितकासा संपर्क होत नाही. एक चांगला चेंडू आहे. थोडासा गोल्डलेनचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली आणि दिनेश बॅट फिरवत असताना चेंडूमध्ये सापडला नाही. डॉट चेंडू आलाय. निर्धाव चेंडूची जरूर सांगता केली जाते. या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 च्या आकड्यावरती. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता. कालच्या सत्रामध्ये एक फलंदाज अशा पद्धतीने बाद झाला होता. आज आपलं पापन क्रीज सोडलं होतं आणि बाद होऊन परतला होता. आज त्याच पद्धतीने बाद करण्याचा विजयचा मानस होता, पण थोडासा फसला गेलाय. पुन्हा एकदा स्टार्ट घेतली जाते. उलटा चेंडू बॅट फिरवली गेली, पण बॅटचा तितकाचा संपर्क साधता आलेला नाही, कारण की ताकद नव्हती फटक्यामध्ये. दिनेश दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण जरूर केलं जात आहे. 2 धावा जमवल्या जात आहेत. एक चुकी किती महागात पडू शकते. जेल सुटला त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर 4 धावा आल्यात आणि येणारा चेंडू इथं सीमा पार केलाय. 6 धावांसाठी येतोय हा षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल, म्हणजे एक चूक किती मागात ठरू शकते. आज दिनेशने जबाबदारी घेतली. थोडासा अडकळत सुरुवात जरूर झाली होती, पण येणारे 2 चेंडू सकारात्मक खेळले गेलेत. दोन्ही सीमा पार केलेत. पुढे आलाय, सरसावलाय, फटका खेळलाय, गॅप शोधला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. 4 धावांसाठी येतोय हा चौकार. मोठा गॅप होता, मोठी दरी होती, त्यातून हा चेंडू निघून जातोय. प्रयत्न असफल ठरले जात आहेत.
तीन षटकांचा खेळ संपला गेला आणि या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 38च्या आकड्यावरती. चला थोडं स्पीडअप घ्या. चला चौथ्या षटकाचा पर्याय निवडला जाईल. कोण गोलंदाजीसाठी येतोय हे षटक जर आपण पाहिलं तर थोडस जास्त दाबा खर्च झाल्या षटकामध्ये. थोडासा विचार केला जाईल. कमबॅक करणारा गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गावरती आणावा लागेल. चांगली गोलंदाजी करणारा कोण असेल तो म्हणजे ऋतिक याचा पर्याय निवडलाय आणि त्याला सांघिक जर आपण पाहिलं तर चौथं षटक आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी बोलवलं. प्रयत्न केलाय शेवटच्या क्षणाला बॅटची कडा घेतली गेल्या. प्रताप आज जर आपण पाहिलं तर गॅप शोधण्याचा विचार होता. गॅप मधून कव्हर मधून हा फटका खेळण्याचा विचार होता पण येतोय तो चौकार. प्रवीण धनावडे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. येतोय तो हा व्हाईट बॉल अतिरिक्त चेंडू आलाय. अतिरिक्त चेंडू आल्याने आणि अतिरिक्त चेंडूने धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आता 40 आकड्यावरती. चांगला चेंडू आहे. खोलवरचा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आलाय तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय पण एकेरी धाव वाचू शकला नाही. म्हणजे या षटकामध्ये नियंत्रण ठेवलं या धावगतीवरती. जरूर क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर चांगला तिथपर्यंत पोहोचला होता. प्रयत्न जरूर केला. सिंगल धाव दिली. सिंगल धावेनं धावसंख्या 41 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. ऋतिकचे प्रयत्न चांगले आहेत. आपल्या टीमसाठी धावा वाचवण्याचं षटक जरूर हाताळण्याचा प्रयत्न करतोय. पुढे सरसावला आणि बॅट फिरवली आणि चेंडूला पाठवून दिलंय सीमारेषे पार. येतोय तो षटकार. दिनेश चांगली फटकेबाजी राहिल्या. थोडीशी अडकळत सुरुवात राहिली पण आता टप्पा पाहिल्यानंतर मोठी फटकेबाजी केली जाते. धावांची गती वाढवली जाते. येतोय तो त्याच्या बॅट मधून हा दुसरा षटकार. धावसंख्येचा वेग वाढलाय. तो जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 47 आकड्यावरती. पुन्हा येतोय पुढं. बॅट फिरवली जात्या पण तितकीची ताकद नव्हती. एका हातामध्ये जज केला. फेकी केली जात्या पण चुकीची फेकी. त्याच्यावरती आणखीन एक धाव +1. अशा 3 धावा घेतल्या जातील आणि 50 धावा धावफलकावरती आल्यात आलेवाडी टीमच्या. चांगली सुरुवात आहे. दोन्ही फलंदाज जर आपण पाहिले तर बाद होऊन परतले गेलेत पण या दोन जोडीनं खेळ थांबवला. या चांगली धावसंख्या जमवल्या. दोन्ही जमल्या. पार्टनरशिप चांगली जमल्या. चांगला खेळ राहिलाय. पुन्हा एकदा ऋतिक हा गोलंदाजीसाठी तयार झालाय. पुढे आला पण यावेळी हुशारीनं गोलंदाजी केल्या. निर्धाव येतोय चेंडू. शेवटचा चेंडू असेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगलं षटक राहिलं होतं. षटकार जर आल्यानंतर जर पाहिलं असतं तर जरूर कमी धावीचं षटक हाताळलं असतं. आता ही बॅट फिरवल्या. क्षेत्ररक्षक पोहोचतोय का. चांगला जेच केलाय. सचिन तिथपर्यंत पोहोचला. प्रयत्न चांगले राहिले सचिन याचे. अगोदर झेल सुटला होता पण याच झेलचा पर्याय जर आपण पाहिला तर दिनेशचा खेळ हा चांगला राहिलाय. म्हणजे जीवदान भेटल्यानंतर कोणता खेळाडू कसा या जीवदानातून जिवंत होतो आणि खेळ करून दाखवतो हे दिनेशने करून दाखवलं. या एक उत्तम खेळ राहिलाय दिनेश याचा. धावसंख्या जर पाहिली तर 52 या आकडेवरती जाऊन पोहोचल्या.
आतापर्यंत जर आपण पाहिलं तर दिनेश हा 27 धावांवरती खेळतो या. थोडेसे पहिले चेंडू अडकळत खेळला पण त्याच्यानंतरचा गेम जर आपण पाहिला तर चांगला राहिलाय, चांगला खेळ राहिलाय. आता सचिन हा शेवटच्या षटकासाठी आलाय, गोलंदाजीसाठी तयार होईल. गती परिवर्तन आहे, थोडासा कटरचा मारा आहे, फेकी केली जाईल. फलंदाज प्रतापला परतावं लागेल. हुशारीनं क्षेत्ररक्षण केलं, फेकी केली आणि पहिलाच चेंडूवरती फलंदाज बाद होऊन धावची त्या स्वरूपात परतला जाईल. सचिनला बोलवलं गेलं आणि पहिल्याच चेंडूवरती चांगली गोलंदाजी राहिल्या. निलेश पवार हा फलंदाजीसाठी आता उतरला जाईल. आतापर्यंत या दोन जोडीनं चांगली काम केली होती, चांगली धावसंख्या जमवली होती. चला पंच, निर्णय काय आहे? डेलिव्हरेट आहे का बॉल? कोणतीही धाव नाही ना? ओके. चला येतोय तो निर्धाव चेंडू. सचिनने चांगली सुरुवात केल्या, फलंदाजाला नॉट आउट दिलं. या सचिन पुन्हा गोलंदाजीसाठी तयार झाला. फटका जरूर खेळलाय आणि यावरती वन बाउन्स. सीमारेषेच्या पलीकडे येतोय चौकार. प्रताप या चौकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आता 56 या आकड्यावरती. शंकर शेलार यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं आपण स्वागत करूया. क्षेत्ररक्षक तिथं तैनात केला गेलाय. आता फेकी केली जाईल, तोपर्यंत एक सिंगल धाव घेतली जात्या. दोन्ही फलंदाजांचा खेळ चांगला राहिलाय. प्रतापने आल्या पावले त्याच्यानंतर एक चौकार खेचला गेला, एक सिंगल धाव घेतली जाईल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपला गेला, अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल शेवटच्या षटकातील. चला टॉस साठी या. बीसीसी कर्जे टीम आणि गवडी टीम टॉस साठी या, विनंती असेल आपणाला. चला दोन्ही कर्णधार. याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येईल. पहिल्या फेरीतील स्लोअरच्या गती जरूर केली जाते. हा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, एक सिंगल धाव घेतली जाईल, थोडंसं फसला जातो, फेकी केली, फलंदाज बाद होईल. दिनेशला परतावं लागेल, धावचित या स्वरूपात बाद होतो या. चला बीसीची कर्जे टीम, आपला कॅप्टन येऊ द्या. गवडी टीमचा कर्णधार आलेला आहे इथं. इथं वन शॉट, एक सिंगल धाव कमी केली जाईल. चला कोणतीही धाव घेतली जाणार नाही. 57 धावा आहेत. यावेळी फटका खेळलाय, संधी आहे का इथं? क्षेत्ररक्षण आहे, चेंडू जातोय सीमा पार, येतोय तोच षटकार. आल्या पावली षटकारानं आपलं खातं खोललंय निलेशाने आणि धावसंख्येचा वेग वाढला जाईल. धावसंख्या जर आपण पाहिलं तर 63 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. याच्यानंतर ची मॅच आपल्या समोर येणार आहे, गवडी वर्सेस बीसीसी कर्जे टीम. यामध्ये टॉस केला जाईल. टॉस का बॉस एपी स्पोर्टचे मालक अमितदादा पवार. आणि फटका जरूर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक येईल वेगानं तिथपर्यंत, फील केली जात्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा घेतल्या जातील आणि या 2 धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 66 धावांचं आव्हान ठेवलं गेलं या.
ते म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना आलेवाडी टीमनं. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे ते म्हणजे आलेवाडी टीम. तोपर्यंत जाऊया आपण टॉससाठी. याच्यानंतर BCC करंजे वर्सेस गवडी यामध्ये रंगल्या जाईल पहिल्या फेरीतील सामना. आपण पाहतोय बघतोय आजमावतोय या भोलाई देवी चषक 2025 ची स्पर्धा. चला टॉससाठी यायचं आहे. याच्यानंतरची मॅच आपल्या समोर येणार आहे BCC करंजे वर्सेस गवडी यामध्ये रंगला जाईल पहिल्या फेरीतील सामना. आणि टॉस केला जातो. या टॉस कोण मागतंय? छापा आणि काटा कॉल दिला जाईल. कॉइन सिंक केला जातोय आणि एक काटा कॉल आहे आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय गवडी टीमनं. निर्णय काय असेल? आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. तर नक्की टॉस जिंकलाय क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आपण कालपासून मॅचेस बघताय. जरूर आज ही स्पर्धा म्हटलं तर एक आपल्या अभिमानाची स्पर्धा आहे, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेकडे जर आपण पाहिलं तर विकासने खूप अशी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. या स्पर्धेबद्दल आपल्याला 2 शब्द व्यक्त करावे लागतील. स्पर्धा खूप चांगली आहे. आंबेघर गावचे नियोजन पण मस्त आहे. आम्हाला त्यांनी खेळायची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तर नक्कीच या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्यात. जाऊया आपण BCC करंजे टीमचे कर्णधार आहेत रणजित. आज आपण या स्पर्धेत खेळताय. विकास आपला जवळचा मित्र आहे आणि या आयोजनासाठी त्यानं खूप अशी मेहनत घेतली आणि एक चांगलं सुशोभीकरण असं मैदान आपल्याला उपलब्ध करून दिलंय. या आयोजनाबद्दल त्याला 2 शब्द व्यक्त करायचे. प्रथमतः मी बोलाई आंबेकर संघाचा मी अभिनंदन करतो कारण त्याने आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. आणि विकासचं बोलायचं गेलं तर आम्ही नेहमीच एकत्र असतो आणि त्यानंच आम्हाला इथं संधी दिली मला वाटते. आणि ग्राउंडबद्दल बोलायचं गेलं तर हे ग्राउंड आमच्यासाठी लक्की आहे आणि इथं खेळ आमचा चांगला होतो. तर नक्कीच आपला खेळ चांगला होईल. पण आपण जेव्हा मैदानात उतरल्यानंतर बघणारच आहोत. दोनही संघांना देऊया आपण बेस्ट ऑफ लक. चला आपण तुमचा नक्कीच खेळ मैदानामध्ये बघणार आहोत. तोपर्यंत जाऊया. मॅच रंगली गेली. प्रथम फलंदाजी करत असताना 65 धावा जमवल्यात. 66 धावांचं आव्हान ठेवलं या ते म्हणजे सायगर टीम समोर. तर विनंती असेल ओकोडी गावचे सुपुत्र अक्षय शेलार आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या. आज या स्पर्धेला आपण भेट दिल्याबद्दल तुमचं आपण सहर्ष स्वागत करूया. चला होती मॅचला सुरुवात. 2 जोडी मैदानामध्ये उतरली गेल्या. एक मोठं आव्हान आहे. आजच्या सकाळपासूनचा एक हायेस्ट स्कोर म्हणावा लागेल. पहिल्या फेरीतील पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक निलेश पवार गोलंदाजीसाठी तयार झालाय आणि सचिन आणि सुमितची जोडी मैदानामध्ये आल्या. पहिला चेंडू आपल्या स्टाईलमध्ये खेळला जातो या पण यावेळी कोणतीही धाव घेतली जात नाही. मिडऑफ मध्ये क्षेत्ररक्षक अविनाश तयार आहे. तिथं कोणतीही धाव इथं खर्च केली नाही. चांगली राहिली सुरुवात निलेश कडून. यावेळी फटका खेळला. गॅप शोधला जातोय. क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू निघून गेलाय. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेत. आज विकासचंही कौतुक करावं लागेल. आपल्या टीमसाठी जीव ओतून अशी क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाईन मध्ये पाहायला भेटला जातो या. आज विकास जर आपण पाहिलं तर त्याची गोलंदाजी चांगली आहे, फलंदाजी चांगली आहे. आज मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार होता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला सीमारेषे बाहेर पाठवून देत नव्हता. येतोय ते चौकार. चौकारानं आपलं खातं खोललं जातं या. सचिन पुन्हा एकदा फायर केली जाते. फेअरलेगच्या रिजन मध्ये हा फटका खेळला जातोय. यावरती किती धावा भेटल्या जातील, चौकार आहे की षटकार आहे याचं थोडंसं विचार विनिमय केला जाईल आणि त्याच्यानंतर घोषणा दिली जाते. पंचांची वाढ बघतोय आपण. थोडासा पेंडिंग ठेवलेला हा. चला पंचांनी षटकार घोषित केलाय. पहिला चेंडू डॉट आला. त्याच्यानंतर सचिन एक चांगला खेळ राहिलाय. चौकार आला. त्याच्यानंतर षटकार आलाय. धावसंख्या 10 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. पुन्हा प्रयत्न. गॅप शोधला जातोय. इथं फसला जातोय.
मिळॉपचा क्षेत्ररक्षक अविनाश त्याच्यामधून निघून गेलाय चेंडू सीमारेषे पार. लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 4 धावांसाठी येतोय हा चौकार. तिन्ही चेंडू सीमा पार केले जात आहेत. एक चांगली सुरुवात राहिली. पॉवर प्लेचं षटक कसं खेळावं हे मात्र सचिननं दाखवून दिलंय. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये एक चांगली सुरुवात 66 धावांचा पल्ला गाठायचा आहे अशी सुरुवात केली जाते. ती येणाऱ्या 3 चेंडूंवरती थोडंसं निलेशला विचार करावा लागतोय. क्षेत्ररक्षण हलवावं लागतं. या पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. यावेळी ही गॅप शोधला जातोय. नजरेमध्ये वेधून घेतला जातोय. हा भटका येतोय तो चौकार. लागोपाठचे जर आपण पाहिले तर 2 चौकार खेचले जात आहेत. तिन्ही 4ही चेंडू जर आपण पाहिले तर सीमा पार केलेत. याही वेळी थोडासा पाठीमागे सरला आपल्या स्टाईल दाखवून दिला येतोय. चेंडू पाठवून दिला येतो म्हणजे सीमारेषे पार येतोय तो षटकार. 3 चौकार 2 षटकार या साह्यानं धावसंख्या जर आपण पाहिली ना तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जाऊन पोहोचली ती म्हणजे आता 24 या आकड्यावरती. जवळजवळ महत्वाचं काम पॉवर प्लेच्या षटकामध्ये सचिन यानं केलंय. एक चांगली सुरुवात आहे. थोड्या दिवसामध्येच आपल्याला ऑक्शन JPLचं ऑक्शन येणार आहे आणि याच ऑक्शन मध्ये जे खेळाडू चांगले खेळतील त्यांचा विचार केला जातोय. त्यात सचिन धनावडे याचं जरूर नाव घेतलं जाईल. कारण की पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही धावसंख्या जमवणं म्हणजे खूप असं अवघड असतं. आज या खेळाडूंना दाखवून दिलंय. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर विनोद याचा पर्याय निवडला जातो. या दुसऱ्या पॉवर प्लेचं षटक घेऊन आलाय. उलटा चेंडू यावरती सुमित थोडासा बसला. त्याच्यानंतर फटका खेळला जातो. या येतोय तो षटकार. षटकारानं आपलं खातं खोललं जातंय. या 2 जोडीकडे बघितलं जातं. या आज बऱ्याच अशा जोड्या आपण जावली क्रिकेट असोसिएशन मधून प्रत्येक गावातून बघितल्या जातात. म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणारी जोडी कोण असेल तर ही आज आपल्याला सायगर टीम कडून बघितली जाते. सुमित आणि सचिनची जोडी जास्त पार्टनरशिप जमावणारी जोडी. आज खेळ केला जातो. या खेळ रंगला जातो. या आज गोलंदाजांना विचार करावासा वाटतोय की आपण कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी आणि या फलंदाजांना थांबवायचा प्रयत्न करावा हा विचार केला जातोय. विनोदचाही पर्याय निवडला गेलाय पण विनोदचा हा पुढचा फुलटॉस चेंडू होता. त्याच्यावरती सुमितनं हा चौकार षटकार खेचून आपलं खातं खोललं. या धावसंख्या जर आपण पाहिली तर 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. आता अजून 36 धावांचा प्रवास इथून पुढचा असणार आहे सायगर टीमसाठी. आता चांगला चेंडू आहे. थोडासा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाते. एक तंत्रशुद्ध खेळ बघितला जातो. या मोठा फटका आल्यानंतर स्ट्राइक रोटेट केली जाते. एक धाव घेतली जाते. यावेळी फटका खेळला जाईल. लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलंय. आज स्वतःवरती मनोबल भरवसा आहे की आपल्या फटक्यामध्ये किती ताकद आहे आणि दाखवून दिलंय सचिन यांनी. 6 धावांसाठी आला या षटकार. षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 37 आकडे होती. झटपट खेळ केला जातो. या आणि प्रत्येक प्रेक्षकांचं मन जिंकली जात आहेत सचिन कडून. आज गोलंदाजांना विचार करावा लागेल. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा एक फटका मोठा येतोय. यालाही पाठवून दिलंय. सीमारेषे पार येतोय तो षटकार. धावांचा आलेख जर आपण पाहिला ना तर चढता क्रमच वाढत चाललेला आहे. आज प्रत्येक गोलंदाज हा थोडासा विचारामध्ये आहे की सचिनला कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी टाकल्यानंतर हा थांबला जाईल. पण त्या येणारा हा दुसरा षटकार आलाय. षटकारानं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 43 आकड्यावरती.
चांगला चेंडू आहे. यावेळी थोडासा उपस्टंपाच्या बाहेरून हाताळला गेला, थांबवलं गेलं, या रोखलं गेले, कमबॅक करून दिलं गेले. असेच गोलंदाजीची गरज आहे ती आलेवाडी टीमला. इथूनही अजून कमबॅक होऊ शकतं. प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक आलाय तिथपर्यंत एक सिंगल धाव घेतली जाईल. 2 षटकं जर आपण बघितली ना तर आतापर्यंत खेळ संपला, म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपला. आणि या 12 चेंडूंमध्ये जर आपण पाहिलं या 2 जोडीनं आतापर्यंत 44 धावांची पार्टनरशिप, म्हणजे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये पहिली पार्टनरशिप म्हणावी लागेल सायगर टीमकडून. सुमित आणि सचिनची जोडी चांगला खेळ राहिलाय पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये. आजपर्यंत जर आपण बघितलं ना तर असा खेळ बघायला भेटला गेला नव्हता की चांगली पॉवर प्लेच्या षटकामध्ये आज धावांचा पाठलाग करत असताना ही धावसंख्या जमवली गेल्या. आता उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि गोलंदाजीसाठी विकास हा पर्याय निवडलाय, कारण विकासकडे ती क्षमता आहे, कोणत्या क्षणाला आपल्या टीमचं पारडं जड करू शकतो, चांगली गोलंदाजी करू शकतो, म्हणून हा पर्याय निवडला गेला. या अजून 22 धावांची गरज असेल, 18 चेंडू 22. चांगला चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे, फेकी करेल पण नकार दिला, इथं थांबवलं गेलं. या चांगला चेंडू आहे, निर्धाव चेंडू. चला प्रत्येक टीमनं हा डगआउटचा वापर करायचा आहे, सूचनेचं पालन करा. याही वेळी देखणा फटका खेळला जातो, या लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतोय तो षटकार. षटकाराचा पाडा बोलला जातोय, षटकाराची भाषा बोलली जाते, एक चांगला खेळ केला जातोय आणि 50 धावांची पार्टनरशिप आज या 2 जोडीने केल्या. 66 धावांचा वन आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 50 या आकड्यावरती. अजून 16 धावांची इथून पुढे गरज असणार आहे. पुन्हा एकदा फटका बसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक धावला जाईल, प्रयत्न थोडासा फसला गेला. ही झेल महत्वाची होती, कमबॅक करणारा झेल होता. आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण करण्याची गरज होती पण झेल सुटला. 3 धावा इथे धावून घेतल्या जातील. या 3 धावेनं धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचल्या 53 या आकड्यावरती. अजून 13 धावांची गरज असेल. चला गवडी टीम आपण तयार राहा, आपली लाईनअप तयार करून ठेवा, जशी मॅच संपेल तशी आतमध्ये जायचं आहे. यावेळी सुमितनं जोखीम उचलल्या, क्षेत्ररक्षक आहे तिथं पण त्याच्या डोक्यावरून चेंडू जातो. या 6 धावांसाठी आला हा षटकार. पाच षटकार सचिनच्या बॅटमधून, 2 षटकार सुमितच्या बॅटमधून, म्हणजे आतापर्यंत 7 षटकार यांच्या खेळीमध्ये आलेत. डिफेन्सली केलाय, क्षेत्ररक्षक आहे, फेकी करतोय, एक सिंगल धाव घेतली गेल्या. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल धाव, अशा 2 धावा घेतल्या जातील. थोडंसं क्षेत्ररक्षण ढिलं केलंय कारण की मॅच याही सिच्युएशनला आपल्यासाठी येऊ शकते. खेळ चांगला केला पाहिजे. सुमितनं मारलाय आणि सिंगल घेतली. 1+1 दोन्ही त्याच्याच नाव, वनडी नाही त्याच्याच नाव. आता स्ट्राईकला सचिन आहे. चला स्पीडअप घ्या आणि क्षेत्ररक्षण करणारी टीम गवडी टीम आपण लाईनअप तयार करून ठेवा, जशी मॅच संपेल तसं आतमध्ये जायचं आहे. थोडंसं स्पीडअप घ्या. पुन्हा एकदा जागेवरती खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथं. महेंद्र झेल सुटला होता, बॅकअप चांगला राहिला, झेल टिपलाय. तर मैदानावरती 4 व्हीलरची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर मनोज ठाकूर यांच्याकडे आणून द्या. एक विनंती असेल, 4 व्हीलरची चावी आहे, मैदानामध्ये कोणाला सापडली तर. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली 61. 5 धावांची गरज आहे. 66 ची धावा बनवायच्या आहेत. 65 झाल्यात, 66 बनवायच्या आहेत.
चला 3 षटकांचा खेळ संपलाय. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज. सूरज मैदानामध्ये आलाय. ज्ञानेश्वर, दादा पवार, आज तुमच्यावरती जबाबदारी दिली. आजपर्यंत टीमला मोठं योगदान दिलंय गेलं या. एक वल्ल आपल्या हातामध्ये दिलं गेलं या आणि या वल्ल्यानं आपल्या टीमला पुढे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथूनही कमबॅक करावं लागणार आहे आपल्याला. आडवी बॅट खेळली गेल्या. क्षेत्ररक्षक येतो या. फील्ड केली जाते. सिंगल धाव. एकेरी धाव घेतली जाते. या एकेरी धावीनं धावसंख्या 62 या आकडेवरती. अजून जर आपण पाहिलं तर 4 धावांची गरज असेल. आणि इथं आल्या पावली परतावं लागतंय. चांगला चेंडू. दादा पवार यांचं कौतुक करावं लागेल. ब्लॉकवरचा चेंडू, यार्कर पद्धतीचा चेंडू आज कमबॅक करून दिलं गेलंय. अशा पल्लवी ठेवल्यात. इथूनही आपण मॅचच्या दिशेनं वाटचाल जिंकूनचा प्रवास करू शकतो. एक दाखवून दिलं गेलं या. जिवंतपणा दाखवला गेला या. ऋतिक हा मैदानामध्ये उतरला जाईल. अजून 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या षटकातील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. चांगला चेंडू, उत्तम चेंडू. अनुभव आहे या गोलंदाजाकडे. आज जर आपण पाहिलं तर 4थ्या षटकासाठी बोलवलं गेलं या. काय गोलंदाजी केली या दादा पवार यांनी. कमबॅक करून दिलं गेलं. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, अप्रतिम चेंडू. कौतुक केलं जात आहे गोलंदाजाचं. खरोखर आज जर आपण पाहिलं ना तर ह्याच पद्धतीनं गोलंदाजी करण्याची गरज होती आलेवाडी टीमला. पण सपाटून मार खाल्ला येणाऱ्या गोलंदाजांनी. पण दादा यांनी कमबॅक करून दिलं गेले. शेवटचा चेंडू घेऊन निघतोय. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. गॅप जरूर शोधलाय. क्षेत्ररक्षक येतो या. पण हा विजयी चौकार येतो या ऋतिकच्या बॅट मधून. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करूया. तसेच आलेवाडी टीमचं पुन्हा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करूया. कारण की इथं आलात, आपला खेळ चांगला राहिला होता. पण काही गोलंदाज फसले गेले. जास्त धावा खर्च केल्या आणि त्यातूनच आपण या स्पर्धेतून बाहेर पडलात. चला गवडी टीम लाईनअप करा. मैदानामध्ये उतरा. चला सूचनेचं पालन करा. कारण प्रत्येक टीमला आपण कॉल दिला जातो या. चला आलेवाडी टीम आपण लाईनअप मध्ये बाहेर जायचं आहे. शिस्त ही आपण ठेवायची आहे. आणि दादा पवार आपल्याला विनंती असेल आपण मंचावरती या. चांगली गोलंदाजी राहिली. कमबॅक करून दिलं गेलं. आपण या मंचावरती यायचं आहे. निलेश